झाले तसं तेव्हापासून तो माझ्या मागं लागायला लागला. आज तर म्हणलं असे घाण शिवा दिले, कमरेला खाली शिवा दिले. वर्ध्याच्या उड्डाणपुलावर येऊन या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला. कारण होता तिचा पुतण्या. नेमकं घडलं काय ऐकूया. मी 1 वर्ष झाल्याच्या नंतर मी इकडे आले. आमचं काही प्रॉब्लेम होतं, त्यामुळे शेतातलं काम होतं जरा, मग त्यामुळे मी इकडे आले कोरगाव मध्ये. आमचं घर आहे ते आमची सगळं जागा आहे. दाबून घर बांधलं. आता आमच्या जागेमध्ये त्यांना घर पण बांधलं, तरी ठीक आहे म्हणलं, बांधलं तर बांधलंय. आम्ही नाही 10,000 तर जसं 1 वर्ष झालं तसं तेव्हापासून तो माझ्या मागं लागायला लागला. आज तर म्हणलं असे घाण शिवा दिले, कमरेला खाली शिवा दिले. आणि रात्रभर मी गणपती आणल्यावर त्यांच्या घरात जाऊन सगळ्यांनी मारणारच म्हणले, असं पर्यंत बोलला तो. मी म्हणले ठीक आहे, तू आता तसं माझ्या घरी ये, मला मारून दाखव म्हणलं. हा पण बोलला, असं पण बोलले मी. कोण आहे हा? पुतण्या. माझे पुतण्या पण माझं कोणी लागत नाही, तो शेजारचा आहे माझ्या. आणि पोलीस आल्यापर्यंत रिपोर्ट दिली तर ते म्हणलं आमच्या हातात काहीच नाही आहे म्हणून आम्ही करत नाही. त्यांना हा पण शब्द म्हणले माझा जीव जाईल ना म्हणलं, तेव्हापर्यंत तुम्ही म्हणलं माझ्या घरी या आणि चौकशी करा म्हणलं. आणि मी तर म्हणलं मी मेल्याच्या इथं राहणार नाही म्हणलं. पुतण्याच्या त्रासाला कंटाळून या महिलेनं आत्महत्येचा निर्णय घेतला. ती थेट वर्ध्यातल्या नव्यानं उभारलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर पोहोचली. यावेळी स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तिला वेळीच रोखलं. नागरिकांच्या जागरूकतेमुळे हा मोठा अनर्थ टळला असून ही महिला आता सुरक्षित आहे. उपस्थितांनी महिलेला धीर देत पोलिसांना सूचना दिली आणि नागरिकांनी या महिलेला पोलिसांच्या ताब्यातही दिलं. सध्या पोलीस या महिलेची विचारपूस करतायत आणि पुढचा तपासही सुरू आहे. वर्ध्याहून रवी येनोरकरसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.